साम टीव्हीनं ही बातमी दाखवल्यानंतर मनपा प्रशासनाला आता जाग आली आहे। महानगरपालिकेच्या कोंडवाडा विभागानं ॲक्शन मोडवर येत कारवाई केली आहे। मात्र पालिकेनं कारवाई केलेला वळू हा नक्की कुठला आहे हे समोर आलेलं नाहीये। मारकुटा सोडून दुसराच वळू पकडल्याचं समोर येतंय। नागपुरात आता मारकुटा सोडून दुसराच वळू हा महानगरपालिकेने पकडल्याचं समोर आलंय। वंदना देवीकरांवर ज्या वळूने हल्ला केला होता तो सोडून दुसराच वळू पकडल्याचं समोर आलंय। त्यामुळे आता कोंडवाडा विभागाकडून एक वळू जेरबंद करण्यात आलाय। मात्र हा वळू ज्याने हल्ला केला होता तोच आहे का हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये। आपले प्रतिनिधी पराग ढोबळे आपल्यासोबत जोडले गेले। मारकुटा सोडून आता हा वळू पकडलेला दुसराच असल्याचं समोर येतंय का पराग? नक्कीच खरं तर प्रशासनाला आता जाग आली का असं म्हणावं लागणार आहे, कारण आपण बातम्या दाखवल्यानंतर खरं तर जाग आली आहे। वळू पकडण्यात आला असला तरी कुटुंबियांनी अगोदरच सांगितलं होतं की यापूर्वी 2 वळू पकडण्यात आले आहे आणि एक वळू जो आहे तो मरण पावला असं महानगरपालिकेने त्यांना सांगितलं होतं। त्यामुळे हा तोच वळू नाही अशी सध्या माहिती पुढे येत आहे। त्यामुळे हल्ले करणारा वळू कोणता आणि आता का बरं जाग आली? खरं तर यापूर्वी जे आहे शेजाऱ्यांवर हल्ला झाला होता तेव्हा महानगरपालिकेने ही कारवाई केली असती तर कदाचित आज ज्या वंदना देवीकर आहेत त्या ज्या अंथरुणाला खेळून बसल्या ते खेळण्याची वेळ आली नसती, त्यांच्यावर इतकी दुर्दैवी घटना घडली नसते। त्यामुळे महानगरपालिका मोठ्या नक्कीच धन्यवाद पराग आपण दिलेल्या या माहितीबद्दल। त्यामुळे आता मारकुटा सोडून दुसराच वळू पकडला का असं समोर येतं।